मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम करणार नाही असा इशारा देत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसलंय। यामुळे नेहमी कामाची वर्दळ असणारी कार्यालये संप सुरू झाल्यापासून म्हणजेच गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी अर्थातच तिसऱ्या दिवशी पण ठप्प होती। त्यामुळे अनेक नागरिकांना आल्यापावली परत जावं लागलं। कर्मचारीच नसल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासूनच आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलाय। या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली। यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा अमरावती, सरकारी, निमसरकारी, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती अमरावती, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना यासोबतच अन्य संघटनांचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकत्रित येऊन आपल्या 18 मागण्यांची पूर्तता होण्यासाठी अभिनही तो कभिनहीचा निर्धार व्यक्त केलाय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय महसूल, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय अमरावती तसेच अन्य कार्यालयाच्या समीपस्थ ठिकाणी तिसऱ्या दिवशीही या संपाचा प्रभाव दिसून आलाय। जुनी वस्ती वेतन योजना लागू करा, निवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ पेन्शन द्या, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांबाबत स्पष्ट धोरण राबवा, पदोन्नती व वेतनवाढीतील विसंगती दूर करा, रिक्त पदे तात्काळ भरा, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करा आदींसह अन्य एकूण 18 मागण्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने आपला आवाज बुलंद केल्याचं चित्र यावेळी दिसून आलंय। संपूर्ण राज्यभरात उष्णतेची लाट कायम असून दुपारच्या वेळी रखरखत्या उन्हात आपल्या विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारचं लक्ष वेधलंय। कर्तव्य भावनेने संपात सहभागी होऊन आपल्या एकजुटीचे विराट दर्शन घडवीत संपकरी आपल्या मागण्या पूर्ण होईस्तोवर ठाम आहेत। वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या जिव्हाळ्याच्या न्याय मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा अमरावतीचे कार्याध्यक्ष अशोकराव हजारे, अमरावती विभाग महसूल संघटना अमरावतीचे विभागीय अध्यक्ष उद्धव प्रल्हादराव काळे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण स्थित वरिष्ठ लिपिक निशा कांबळे यांनी दिनांक 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपावर जाण्याचं कारण नाईलाज व मीमांसा व्यक्त करीत आमच्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत हा लढा आता सुरूच राहणार आहे असा निर्धार व्यक्त करीत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सुधारित पेन्शन योजना स्कीम लागू केलेली आहे, परंतु त्याबाबतचा GR त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। तो GR प्रसिद्ध करून किमान 2 वर्ष झालेले आहे, परंतु त्याबाबतची अधिसूचना अद्यापपर्यंत निर्गमित झालेली नाही। शासनातर्फे अद्यापपर्यंत ते काम बाकी आहे। अनेक वेळा विनवण्या करून सुद्धा शासनातर्फे सदरची अधिसूचना निघालेली नाही। कर्मचाऱ्यांवर जे भ्याड हल्ले होत असतात त्यासाठी कलम 353 अजामीनपात्र करण्यात यावी, ही सुद्धा एक प्रामुख्याने मागणी आहे। त्याशिवाय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा कॅशलेस स्वरूपात देण्यात याव्या, ही सुद्धा मागणी अतिशय रास्त आणि योग्य कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आहे। आज सतत आम्ही 21 तारखेपासून संपावर आहोत। अमरावती विभागातले सर्वच कर्मचारी, महसूल विभागाचे घ्या, इतर विभागाचे घ्या, सगळेच कर्मचारी संपावर आहेत, आंदोलनात सहभागी झालेले आहेत। त्यामुळे जनतेचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येते आणि ह्या आमच्या मागण्या पूर्ण होतपर्यंत आमचा हा संप सुरूच राहणार आहे। जोपर्यंत 18ही मागण्यावर सविस्तर चर्चा होणार नाही तोपर्यंत सुकाणू समिती जी आहे राज्य शासनासोबत काल त्यांची चर्चा झाली, मुख्य सचिवासोबत चर्चा झालेली आहे। चर्चा ही सकारात्मक जरी झाली, परंतु जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून ठोस मागण्यावर कोणतेही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप हा मागे घेतला जाणार नाही। आणि यावेळी कर्मचारी संघटनेची एकजुटता म्हणजे सर्व कर्मचारी एक आहेत आणि सर्व कार्यालय जवळपास ओस पडलेले आहेत। त्यामुळे शासनाच्या याच्यावर बराचसा असा परिणाम झालेला आहे। सामान्य जनतासुद्धा त्याच्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे। आरोग्य विभागावर परिणाम झालेला आहे। आज अमरावतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काल जवळपास फक्त 3च शस्त्रक्रिया झालेल्या आहे। याचं कारण असं आहे की सर्व कर्मचारी शासनाच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहे आणि जोपर्यंत ह्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हा संप कोणत्याही परिस्थितीने मागे घेतला जाणार नाही।